मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय यूट्यूब मराठी चॅनल मी वाटसरू. तुम्हाला मी माझी ओळख करून दिली आणि ह्या आजी ह्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, तरी पण त्यांची पुन्हा एकदा ओळख करून देतो. जे लोक नवीन बघतायत, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांच्याकरता ह्या आजींची मी ओळख करून देतोय. ह्या आजी म्हणजे साक्षात जिजामाता अर्थात फुलाबाई भोसले आजी, राहणार राजगड तालुक्यातील विंझर गावात, कुंभारदारा. हा महत्त्वाचं ते गेली 50 वर्ष ती गावापासून एकटी रानात राहती आणि ते पण डोंगरात. तुम्ही हे बघा, हा जंगलाचा परिसर आहे, जवळपास एकही घर नाही आहे. हे बघा, आणि सोबतीला पण कोण नसतंय. सोबतीला आहेत फक्त 4 गुरं, 2 झाडं, हीच गुरं, कडुलिंबाची झाडं आणि हे आभाळ, हे आभाळ आणि खाली धरणीमाय. बाकी तू करतेस काय? बाकी सोबतीला असं कुणीच नाही. ह्या आजीला पुन्हा एकदा भेटण्याचं कारण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्याविषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना अगदी समर्पक उत्तरे आजीने दिली आणि त्याला एवढा रिस्पॉन्स आला की अजूनही हजारो लोकांनी प्रश्न विचारलेत आणि त्यातले काही निवडक प्रश्न घेऊन मी आजीकडे आलो आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आजीकडनं मिळणार आहेत. तुमच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील ना, त्या ह्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मी त्या आजीपर्यंत पोहोचवतो. त्यातले काही निवडक प्रश्न मी आजीला नक्की विचारेन आणि आत्ता आणलेले प्रश्न मी आजीला विचारतोय. ते प्रश्न विचारण्यापूर्वी आपली ओळख करून देणं गरजेचं होतं, म्हणून मी ओळख करून दिली. प्रश्न पहिला असा आहे की एक जण म्हणतात की माझ्या दाताला झिंझिण्या येतात. हा, त्याच्यावर काय उपाय आहे का? त्याच्यावर उपाय लिंबाचा पाला न्यायचा आणि त्या दातांनी कचा कचा चावायचा आणि असा फिरवायचा आणि खाली उतरवायचा आणि फेकून द्यायचा. कडुलिंब ना? कडुलिंबाचा पाला. आज मला लगेच सांगा की नाही फरक पडला की मग दुसरा उपाय करू आपण. ओके, आलं का? कडुलिंबाचा पाला तुमच्याकडे असेलच, तो ह्या दातांच्या झिंझिण्यावर अगदी गुणकारी आहे. प्रश्न पुढचा घेऊया, पटपट घेऊया. पित्त आलं ना की अंगावर उठतं, नाही का? पित्त अंगावर उठतं ना. हा, त्याच्यावर काय उपाय आहे का? त्याचा उपाय काय करायचा? डाव्या पायातली वाहन घ्यायची आणि फिरवायची, तळाला भुईला 3 बारे आपटायची, मोकळं खडखडीत. म्हणजे ती वाहन अशी अंगावरून फिरवायची का? अशी लांबून आपली फिरवायची. बरं, अशी म्हणजे अंगावरचं पित्त जळून जात. बरं, हा. असाही उपाय आहे होय? आणि ती अशी आपटायची आपली तिकडं बाजूला. बरं, हा. अशी केली तरी चालेल. मंडळी, हे उपचार तुम्हाला जरा हास्यास्पद वाटतील पण ते गुणकारी आहेत. आणि तुम्हालाही वाटलं होतं का की अशा पद्धतीने त्याच्यावर उपचार होऊ शकतो? फक्त वाहन घ्यायची आणि समोरून फिरवून खाली ठेवायची, तुमच्या अंगावरचं पित्त पूर्णपणे नाहीसं होऊन जाणार. हा प्रश्न आहे ना, बायकांना कायम सतावतो. कमर खालचा भाग दुखतो कायम. कमर खालचा भाग दुखतो ना, हा, तर लिंबाचा पाला आणायचा आणि कचकच चावायचा आणि त्याच्यावर ते पाल्याचं असं स्वतः फिरवायचा आणि फेकून द्यायचा, लक मोकळी. फरक पडेल म्हणतीस ते? मग लगेच मला सांग ना तू. मग मला असं विचारायचं आहे, मग तू एवढा आता 100 गाठायला आलीस, तू काय खातीस? मी खाते आपली दूध ठेवलेली एकाने की तापवायचं, साईट मांजराला घालायचं आणि आपले त्या दुधासंग भाकर चुरून खायची. बाकीचं असं तू काय औषधी जडीबुटी, कुठली पावडर फिवडर? काही नाही. तुझं सुकट नाही, बोंबील नाही, काही नाही. कवर असा महिना पडला अधिकाचा की ते खायचंच नाही. बरं, अजिबात अजिबात नाही खायचं. म्हणजे नियम पाळायचा म्हणजे पाळायचा. हा, नियम पाळला म्हणून हे दिवस पाहिले. नियम नसता पाळला तर हे दिवस पाहिले नसतं आणि तुझ्या पुतण्याच्या बुजाला बुज लावली. तुमचे जेवढे प्रश्न असतील, शंका असतील, आजीला काय अजून माहिती विचारायची असेल तर मला कमेंट नक्की करा. ह्या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस 100% प्रश्न आपण विचारात घेऊया. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. मणक्यामध्ये गॅप आहे, गादी. हा, मणक्यात गॅप पडलाय. गॅप पडलाय. हा, मग इथं काय करायचं? एखाद्या बाईला बोलवायची आणि असा पाय उतरायचा, असा खाली असा जावते. मंडळी नीट बघा. हा, आता इथं दुखतंय ना, हा, असा पाय उतरायचा. बरं, आणि असा वैरा पाय आपटायचा की लक मोकळ. बरं. आलं का ध्यानात? पण त्याला असं माणूस पाळलं पाहिजे का? कसलंय असलं तरी चालेल. हा, पाळू नसलं तरी चालेल, कसलंय असून दे. हा काय म्हणजे फक्त आपल्या पाठीवरून पाय फिरवायचा जोरात. परत फिरव बरं. हे बघ,
ह्या असा फिरवायचा असा अच्छा, असा फिरवायचा आणि असा बोईला आपटायचा. किती महिने करायचे? हं? किती महिने अरे करायचे? 1 दिवस केलं तरी ते मोकळं. हा ना. हा आणि लाव त्याला साखळ. मंडळी, तुम्ही नीट पाहिला असेल, सोपा उपाय आहे. पाठीवरनं जोरात जर दाबून असा पाय फिरवला ना तर मणक्यातला गॅप बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. लगेच हे सगळे आजीच्या अनुभवाची बोल आहेत. हे तिने कुठं शिकलेले किंवा असे जाऊन कुठं अभ्यास केलेला नाही. तिच्या वडिलांकडनं ही तिला परंपरा आली. हा. वडिलांकडनं तिला एक शिक्षण मिळालं. ते फक्त तिने अनुभवातून शिकलेले आहे. कारण त्यांचे वडील चांगले मोठे वैद्य होते, गुणकारी होते. भले मोठे मोठे आजार ते बरे करायचे आणि ते सगळं लहानपणापासून तिने पाहिलंय. रात्रीला साऱ्या रात स्वप्नात आला बाप माझा. काय म्हणला आयोग पिले काळजी करू नकोस. बिनधास्त राहा, त्यांना किती कुकलून दे किती बोंबलून दे. तूच आपला पाय सोडू नकोस. तूच आपल्या पिरतीने वाग आणि आम्ही आहे तुला दाब तुझं बस. पण ते सगळं तू शिकलीस ती कुणाकडून शिकलीस मग? बापाकडून शिकले मग आपल्या नाना शांडकाराकडून. हा ना. हा मंडळी, पुढचा प्रश्न आहे संधिवात. हे सगळे आहेत ना वाद दुखत्यात. वाद दुखत्यात ना हा. तर मग ते लिंबाचाच पाला आणायचा ना आणि असं टाळं फिरवायचं एक जणापासून असं बोईला आपटायचं. मग ते झोपला जाग्यावर. आणि टास पण दुखत्या. मग ते पण सगळं होतं की मोकळं. मन मोकळं तर सगळं मोकळं. कशाला खेतरं फितरं मांडायची? हां सांग ना म्हणा तू, कशाला खेतरं फितरं मांडायची? आता हे झाड आहे, ह्याला 3 प्रकारचा रंग आहे. ह्या झाडाला हां 3 प्रकारचा रंग आहे. मग आपलं एकच झाड आहे ना. काय आलं का ध्यानात? बहुतेक लोकांना हा त्रास होतच असतोय आणि थोडं सांगायला पण लोक लाजतात. थोडी कमीपणा वाटतो किंवा त्यात लाज पण येते लाज लोकांना. करायची नाही, मोकळ्या मनाने सांगायचं. प्रश्न असा आहे की त्यांना मुळव्याधाचा कोंब आलाय, मुळव्याध झालंय, मुळव्याध झाले. मुळव्याध सांगायला झाले. पण लाज वाटते. मुळव्याध झालंय ना डुंगणाला संडासच्या जाग्यावर. हा मग काय करायचं? पाला घ्यायचा आणि तो चोळायचा त्याला शनिवारी. कसला पाला? कडुलिंबाचा पाला घ्यायचा आणि असा चोळायचा आणि फेकून द्यायचा. झाला तो मोकळा. हं दुसऱ्या कशाचा नाही घ्यायचा. कडू ती कडूच. हो का? हा काय आलं का ध्यानात? हं मग काय त्याला त्रास नाही काय नाही. हं काय होतं लोकांना सांगायला पण जरा असं वाटत ना की त्या लाज वाटते मुळव्याधाची. पण माझा बाप काय म्हणायचा, तो घेतला ना की ते असा फिरवायचा आणि फेकून द्यायचा. मग हा पाला किती दिवस किंवा किती महिने कसं करायचं? किती झालं दुखायला लागले की घ्यायचा ना आपला चोळायचा आणि फेकून द्यायचा. हां. हा मग किती दिवस चालून दे. महिन्याने 2 महिन्याने जरी झालं तरी असं करायचं. हा एकमेव उपाय का? अजून उपाय नाही ना दुसरा काय? नाही तेच उपाय. तोच उपाय. मग ते तुझं कसलं का असाना. हा हा पण ते जळून जाणार फार खाक होणार ते. हा काय ना कशी आग होती, रक्त पडतं. ना ते रक्त पडलं ना तरी सगळ्याला उपाय तोच. कुठल्याही जखमेला उपाय तोच. मंडळी, तुम्ही हा प्रश्न विचारला, खरंच चांगलं झालं. कारण बरेच लोक आहे ना असे प्रश्न विचारायला तयार होत नाहीत. कारण त्यांना लाज वाटते सांगायच्या गोष्टी. सांगितलं तर उपाय होतात, सांगितलं तर तुमची अडचण कळते. कडुलिंबाचा पाला त्या ठिकाणी चोळला किंवा त्याचा रस काढून तिथं ठेवला तरी फरक प्याला पडेल. तरी होतं. रस काढून प्याला ना तरी होतं. हा ना. हा कडुलिंबाचा तुम्ही जरी रस करून जरी पिला तरी बराच फरक पडतो. कारण हे कडुलिंब आहे ना, आणि ते स्वतः आहे ना ते पिळून काढलेला आपण ना हा. तर त्या जरी असा चोळला ना तळापासून असा मांडीपर्यंत नेला ना तरी मोकळं होतं सगळीकडून. चारी बाजू सारख्याच येतं त्या. हा हा जिवंत येत त्या. म्हणजे आपलं हे हाड आपलं सांधित येते. बरोबर काय हाड सांधित. पण त्याला आपली मनगट बळकट पाहिजे. बरोबर. आपण सोन्याची जरी बाळी घातली तरी आपण त्याला कोयंडा दाबितो ना. मग हे कोयंडा मोकळा ठेवला म्हणजे सगळंच मोकळं. बरोबर आहे. तो कवाय पडून जाईल. हा तसं नाही आपलं डांबून धरायचं. पण एकदा करून बघायला काय हरकत आहे? कारण ह्या गोष्टींसाठी आपण दवाखान्यात जाऊन हजारो लाखो रुपयाची फी काही देतो, उपयोग नाही. तेवढा खर्च करतो. पण माझ्या मते तेवढा तुम्हाला फरक पडेल असं वाटत नाही. किंवा किंबहुना पडणार. पडतही असेल. पडणार. नाही, दवाखान्यात जाऊन हा दवाखान्यात जाऊन दवाखान्यात नाही जाऊन पडायचं. दवाखान्यात जाऊन तुम्हाला बहुधा फरक पडेल ना पडेल,
पडला तर चांगलाच आहे, जर नाही पडला तर हा उपाय करून बघायला काय हरकत आहे. पटकन पुढचा प्रश्न घेऊया. एक माणूस म्हणतोय माझ्या आईला आहे ना दम्याचा त्रास आहे. दमा आहे. दबाई हा दंबा आहे ना, हा. तर काय करायचं, गरम पाणी घ्यायचं हां, आणि गरम पाण्यात पाय ठेवायचं संध्याकाळचं हम्म, किंवा सकाळचं कवाय ध्यान होईन तसं. हम्म. आणि पाय ठेवलं ना गरम पाण्यात हम्म. की असं भुईला नाही ठेवायचं, कापडावर ठेवायचं. बरं. लक मोकळं कडू ती कडूच, कडू ते कडू. गोड ती गोड, गोडाने होतं रोड. काय आलं का ध्यानात? पुढचा एक जरा वेगळा प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे अंग कापत आहे आणि हात थरथरत्यात. अंग कापते ना, हात थरथरतात ना, तर काठी बळकट धरली ना तर ते अंग कापतंच. कशी बळकट धरली तरी अशी काठी करतेच. काय त्याचा उपयोग म्हणजे? काय उपाय आहे त्याच्यावर? हे शरीरच हालतं ते बा. हा ना? हं, हे शरीर हालतं. हं? त्याच्या उपाय नाही काय, हे नाही. शरीर आहे शरीर. हा. हं? आता पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हे शरीर आहे. हम्म, हं? मग ह्याला काय उपाय करायचा? का हाडुके ते मोडायचे हम्म. का काय करायचे? नाही. हं? काय नाही उपयोग काय तिचा. नाही होते. ते वाढत्या वयाने होणारच. होणार उतार वयाने होणारच. मग तुला कशी अजून काठी नाही लागली? मला काठी कशी लागेल? तुझे हातपाय कापत नाहीत ते? कापतेत नाही, एखाद्या वेळा असं करतात. कवा तरी कापत यार. गावात तरी पण कापतात. अजून खमकी आहेस कशी काय? मग धमकी दिल्याशिवाय खमकी राहीन का? धमकी नसते मी खमकी राहिली नसते. हां, 16 लुगडं नेसले नसते आणि बँबाटाही उघडं ठेवलं नसतं. हां, काय दे सुट्टी आणि खा बोटी. अरे वा, मला सांगतोय आमकं करून फलानं कर. कशाला रे? अजून एक असा प्रश्न आहे की लोकांना सांगायला लाज वाटते त्या प्रश्नाची, किंवा कसं सांगू, काय नाही, मला कुठे असून द्या. लोक हसतील किंवा काय. काकत असून द्या, संडासाच्या जाग्यावर असून द्या, कोणी लाजायचं नाही. ज्याचं त्याचं दुखणं ज्याच्या त्याच्या परीने सांगायचं हा. आणि जीव मोकळा करून घ्यायचा. आता एका माणसाला गचकरण झालंय. गचकारण झालंय तर काय बाय, नारीचं चांगुलपण खाती वाटेने गचकारण. हं? ते जातं निघून. बाबा पाला रस बीस काय आता ते वासन साड्याचा पाला कुठं गावायचा आहे? काय याचा? वासन साड्याचा. वासन सडा हा, काय आहे ते? काळं जाणं त्याला बी येतं, काळं बी येतं वासन साड्याला. हा, काळं त्याचं काय करायचं? ते आणायचं बी तोडून हम्म. रसे भरलेलं आणि चोळायचं. मग ते पाला का? पाला आणा, ते हे फळं आणा तरी ते होत. इथं असं ना शेवायच्या ते तिथं होतं एक. हा, बघ बाबा. मग ते आणून लावायचं. हां, अरे लक मोकळी वाट्यात, जीव मोकळा तर सगळं मोकळं. काय नाव म्हणली त्याचं? वासन साड्याचा पाला. वासन सड्याचा पाला. हां, मला जर माहिती असेल वासन सडा, नसेल माहिती. नसेल माहिती की मग काही लोकांना, या वासन सड्याचा पाला किंवा त्याला असलेली फळं आणली ना, त्याचा रस करून लावला ना, तरी तुमचं गचकरण पूर्णपणे बरं होतंय. हा आजीचा अनुभव आहे. हे सगळे उपचार आहेत ना, या आजीने केवळ आपल्या अनुभवावर शिकलेले आहेत. त्याला कुठलाही वैद्यकीय आधार नाही किंवा वैद्यकीय डॉक्टरांचा आधार नाही, केवळ त्यांच्या अनुभवावर आणि त्यांनी शिकलेल्या ज्ञानावर सगळे उपचार अवलंबून आहेत. एका दादांचं म्हणणं आहे, सारखा गॅस होतो पोट साफ होत नाही. मग तेच म्हणते ना की आपल्याला बसली जागा उठवा ना. हां, आणि तुझ्याशिवाय काठवा ना. मग काय म्हणू तर सांग, बघून दे आता. पोटातला गॅस कसा कमी व्हायचा? आता असं कसा व्हायचा कमी? आता हिंडल्या फिरल्याशिवाय तर ते कमी होईन का? हां, एका जाग्यावर बसून राहिलं तर जीवाला किती रकड पडते. तू झोप बरं सकाळपर्यंत. हा, हां, तो शरीर किती ताटात येते बघ. बरोबर. हां, आणि मग काय म्हणतोय, घेऊ आणन हाणतो अंडात. आजीने सांगितलेला उपाय जरा परखड वाटेल, कारण तुम्ही जर एका जागेवर बसला तुमचं अपचन होणारच आहे, तुम्हाला खाल्लेलं पचणारच नाही. त्यामुळं तुम्ही एक काम करा, जरा व्यायाम करा, जागेवरनं उठा, हालचाल करा. चल तिथं तुला धावते वासन साड्याचं जा. तर तुम्ही जरा हालचाल केली, व्यायाम केला तर तुमची ॲसिडिटी, पोटातला गॅस पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल. हां, कुठला पाला म्हणला आजी? ये. वासन सडा. वासन साडा. चला, आजी आपल्याला आहे ना ते वासन सड्याचा पाला आहे ना ते दाखवणार आहे. तो पाला गचकरणावर अत्यंत गुणकारी आहे. वासन सडा मला पण जरा नवीनच वाटतं हे.
बघूया, कारण ह्या लोकांचं ज्ञान त्यांच्या डोक्यात आहे. आपण जोपर्यंत बघत नाही ही वनस्पती किंवा हे रोप कुठलं आहे तोपर्यंत आपल्यालाही कळणार नाही. कमीत कमी आपण पुढच्या पिढीला ते ज्ञान देऊ शकतो. जेवढं आजीला माहिती तेवढं नाही, पण त्यापेक्षा 2-4 गोष्टी कमी असल्या तर कमी असल्या, पण कमीत कमी आपल्याला ज्ञान तर कळलं. ही काय भाजी आहे का काय? राजगिरा. सगळं घरगुती दिसते तुझं. काय काम करायचं? सावकाश पडशीन बिडशीन. मी तुला नेते पाठाने. मला पाठाने नेशीन. मग तुला चालता आहे आईना, मला कोणी नेशीन तेव्हा. वाकत वाकत चालली कुठं आजीबाई? करता होते नाही. हे माझं म्हणीन घर नाही. हं. सांग बघ. अजून एक प्रश्न आहे आजी. हा. आता बोलता बोलता लावलेले ते लांब. सारखं पोट दुखत्या. सारखं पोट दुखतंय ना, तर हे बघ, हे पाला घ्यायचा. हे बघ, हे बघ, हे पाला घ्यायचा काय, आणि चावायचा. कायचा पाला आहे तो? कशाचा आहे बघ, कडुलिंब आहे काय? कडुलिंब. हा, हा कडुलिंब गुण करायचे बाया. मग म्हणजे पोटदुखीवर हा चांगला उपाय आहे का? सगळ्या बाजूने उपाय आहे त्याला. मुळ्या जरा भान कशाला आहे बा घ्यायचा, सगळ्याला उपाय आहे त्याला. हा, पण आपली नीती चांगली पाहिजे. आता इकडे कुणाची घर ना दार नाही तर तुला करत कसं बाबा द्या नाही वाटत. मला कशाचं बी आहे, मला 9 लाख येतं इथं. 9 लाख येत मला सांभाळायला येतं. किती वर्ष येतं तू? किती वर्ष झाले आता, माझ्या आयुष्यच गेला माझा. मग आता इथं मरायचं का? हा, इथं मेले तर कुंडीवर या, नाही तर इथं मार्गाच्या चालीच्या बांधावर जा. पण आम्हाला कसं कळलं तुम्ही येलीस तर? कुणी सांगन ना तुम्हाला. आम्हाला फोन करशील का? मी फोन मारता, मला फोनच लावता येत नाही ना. मेलो करशील का फोन? मेल्यावर कोण फोन करते? गंमत करते तुझी, पण मेल्यावर सगळ्यांना दुःख होईन अख्ख्या महाराष्ट्राला. होईन बाबा, हा. होईन व रानातलं पाखरं सुद्धा चिव करीन माझं. हे बघ, हं, हे बघ, ते आंब लावल्या तिथून ना. हं. हं? पण सगळे दिने म्हण, पण काय करतंय कुणी सांग. ते तुला हाय- या रानातल्या सगळ्या जागा खाना खुना माहिती असतात का? मग हे बघ, तुला सांगते, ते वाडीचं टॅपूड, हं. विठ्ठलवाडी. हा, हं, आणि हे रांधाण्याचं रान. हं. तुम्ही वर जाऊन गावात बेत काढला असेल. रगड काढलं बाबा, पार गेलोय पार याच्यापर्यंत. बघ, ती वर जाड्या गुरं चारत्यात ना, हा. तिथपर्यंत गेलोय पार. वाघदाच्या कड्यापर्यंत पार आलो. आग्याच्या कड्यावनी उंबार मातीने हाती दांडाने खाली. हा, जांभळ माळावर चढलं तर हाती दांडाने खाली येतं या. हा, काय करतात लोक, माझ्या इकडे कामं करत्यान आणि खात्यान. आणि मेल्या पायलीन करून देऊ आईली. काय म्हणले? आणि मेल्या पायलीन करून देऊ आईली. आण मेल्या पायलीन करून देऊ आईली. हा. नाही आता हे मनी कुठे शिकली तू या? मग आणि तुला हे सुस्त कसं काय मनी? माझ्या रिझ आहेत, सगळे रिझ आहेत. घराच्या आजूबाजूला पण भरपूर झाडं आहेत. मग आता ही लावल्याशिवाय झाल्यात का? हा? झाडं लावली कोणी पण ती? फुली आणि पाणी कसं घातलं तिला? पाणी घातलं धरून बादलीने. हा ना. हा, ठीक आहे, आता भरपूर मोठे झाडं मग सगळे. आता काय वाईट झाल्यात का झाडं? बघ की, तिकडे बघ गुल झाडं. गुलमोहर आहे, तिकडं आंब्याचं आहे, हा. कडुलिंबाचं आहे. सगळी झाडे लावल्यात, आंब्यापासून सगळी झाडे लावल्यात ही. आपण इकडं आलो, तिकडं ती मांजरं बघ तुझी वाट बघतात मग दारात. मांजरच येतो बाबा. ती म्हणतात आजी कुठे गेली? ते नातून येत माझी. ते काय तुझी वाट बघतात तिकडं. इथं काय होतं का पहिलं? इथं कुठे? इथं तिथं काय नव्हतं. ते सिमेंटचं? गॅस काय होतं? केलता गॅस. गोबर गॅस गोबर ह्याच केलता. चालू आहे का आता? त्यांनी केल्या टांगड्यावर. गोबर गॅस पडला होता ना. हा, हे गार काय आहे? गार काय आहे? गार गार? गार. म्हणजे वरून पडली वे? मग
मग त्या गारा पडतात पावसात त्या हा ती गारी होत्यात ना बापरे गार ते बापरे, ह्या गाराची गारगुटी झाली होय. हा गाराची गारगुटी. अरे बापरे, चमकते कसलं हिऱ्यासारखं, मग असं वाटतं हिराच आहे जणू काय. मग मंडळी ही गार आहे ना पावसात वरून पडलेली आहे आणि त्या गाळीचा साठा होऊन अशी पण बघ तिची किती- गारगुटी किती झाली आहे. हा किती आहे शंकरावानी तिला तोंड फुटल्यात. हा ना, आणि हा? चमकते बघ कसलं. मग बघा हा अरे निसर्गाचा. केल्याशिवाय किपोत होत नाही. हा हा? आणि हातात घेतल्याशिवाय लेणं वटत नाही. हा? केल्याशिवाय कटवत नाही, हातात गेल्याशिवाय लेणं वटत नाही. वाटत नाही. आणि तुला हे शिकवत जीवाला करशील काय करशील काय. खरा तळ. आणि हे तू कशी काय इसरत नाही, कशी इसरण कशी काय. कशी इसरण जांभळ माळापासनी आग्याच्या काड्यापर्यंत वागदाच्या काड्यापर्यंत हाती दांडापर्यंत आले इकडं आड्याल हा झाले जांभळ माळाच्या पाड्यात. बोल. तुझी बुद्धिमत्ता लई मोठी बाबा. हा सांगशील कुठं सांग माझ्या वाट्यात नाही घ्यायचे तोट्यात. हा 16 हात उघडं बियांबाट उघडं कशाला. हा आता ह्या झाडाला पाणी नाही घातलं तर हे झाड मोठं होईन का. होईन का त्याच्या मुंडीवर पाय कोणी देईन का सांग बघून दे. हे बघ याला फुरत दुसरं फुटलं हे बघ. हा ना. हा आणि हे पाठीमाग कोणी लावले. किली तर किपत मी सगळी झाडं लावलेली. हे मोगरा पण तू लावलायस. सगळं मोगरा फुललाय की हे बघ. मग मोगरा फुलला चापाय डुललाय. हे का. हा मग सकाळचे उठले ना ते बघ तिथले मंडळी उन्हाळ्यात ह्या मोगऱ्यासारखा सुगंध देणारं फुल दुसरं कुठलंच नाही. आला का वास. खा 2 घास. आला का वास. खा 2 घास. हे बघा. माझा पुतवी. छान आहे ना. मग हे बघ आजचा पार्टनर जोडीदार. बघ काही शापूट तुटली आहे. हा काय नाही. दिला वास राहील. हा का. आता बघ आता ही झाडे किती केले ती एकल्या फुली. हे बघ. बघ इकडं मोगरा आहे. हा? इकडं बघ इकडे फुलाचं झाड आहे. हा. चाफा आहे. इकडं सदा फुली. इकडं मग नावच फुली आहे ना. मग सदा फुली. फुली डुलती शिवाय सुट्टी नाही आणि दिल्याशिवाय उठती. केल्याशिवाय सुट्टी नाही, दिल्याशिवाय उट्टी नाही. बसलं तू ही तर शाळा कुठली होती का. लसूण तर बस माझ्या बापाने शिकवली नाना शंकर हे असल्या मनी हे चावड्या बोलणं. बोलणं. माझा बाप म्हणायचा काही कर पण दमदर दंबानी कर. काही कर पण दमदार. दमदर आणि दंबानी कर. आजकालच्या आहे ना शहरामधल्या लोकांना हा प्रश्न आहे ना प्रत्येकाला पडतोय. जवळजवळ 90% लोकांना प्रश्न असतोय की वजन वाढतंय आणि पोट लय वाढतंय. वजन कमी झालं पाहिजे आणि पोटाचा गिअर कमी व्हायला पाहिजे. डिअर ढेर कशी कमी होईल त्याला खाल्लं तर कमी होईल. काय खायला पाहिजे. कमी खाल्लं तर कमी होईल. जास्त खाल्लं तर ती जास्त फुगत जाईल. मंडळी एका वाक्यात आजीने समर्पक उत्तर दिलंय. कमी खा, तुमच्या तोंडावर ताबा ठेवा. कमी खा, जास्त खाल्लं जास्त वाढणारच आहे. एकच उपाय, तोंडावर कुलूप लावा. म्हणजे तोंडावर ताबा ठेवा, कमीत कमी खा आणि पोट कमीत कमी करा, वजन कमी ठेवा. असा आयता उपाय नाही का काय. आयता उपाय काय येतवा बसल्या पोट कमी व्हायला. पोट कमी ठेवला आयता उपाय कसा त्यांच्या बापांनी ठेवलाय वय रे. काय रे त्यांच्या बापांनी ठेवलं. अरे हल्ल्या बाया तर बोलत्या ना आया बाया नाही तर जात्या गो खाया. मला म्हणतो पोट आमकं करून तमकं कर. ज्याचं त्याचं नाही करीन चल बराबरी. अरे मनाला सुटी तर कमरेला उठी. मनाला सुटी नसल्यावर कमरेला उठी कोण देईन आपल्या माझ्या बाबा. तू सांग ना तुला कोण बोटाला धरीन सांग ना. हा ना. हा धरीन का कोणी. नाही. जातोयस तर जा खाली अशी म्हणते मजाच देईन. हे बघ आता एक प्रश्न आहे. हा प्रश्न सध्या दुर्मिळ होत चाललाय. पण काही लोकांना हा त्रास आहे की काही लोकांना आहे ना रातचं दिसत नाही. रात्री आहे ना रातचं कसं दिसत नाही. नाही पूर्णपणे दिसत नाही. त्याला म्हणतात रात आंधळ्या पाना. नसतं बा. काय ना कमी दिसतं. कमी नाही दिसत बाळा. त्यांची चालरुटी कमी पडती म्हणून ते तसं होतं. काय कमी पडते. चालरुटी कमी पडते. चाल कमी पडते. पायात घातली वाण तर येतो तिला घाम. हां पायात नाही वाण घातली तर घाम येईन का. नाही. तुझ्या तरी येईन का सांग. सांग ना तू. हां
बरोबर आहे का चुकीचं आहे? हं? सांग ना तू. आता तू तिथे टांग देईन तेवढा पाला तोडून का? बर काढतो. अजून एक प्रश्न आहे एक. हा सांग. एका ताईने विचारले की आजीला म्हणाव माझं सारखं डोकंच दुखतंय, त्याच्यावर काय उपाय आहे का? डोक्या उपाय आहे. काय? काय करायचं, आपण ताक केलं ना, ताक करतो ना, तर आता मडकी कुठले आले तर भांड्यात हलवतो. मग ते बघलं ताकाचं घेतलं ना, त्याला लोणी आलं ना की आपलं असं वाहे चोळायचं, असं हात फिरवायचं, झालं चांगलं. चिकाट म्हणायचं नाही, चोळायचं. मग साबणाने बिबणाने धुवून काढायचं. हा लोणी. हा. मंडळी तुम्ही ऐकलं असेल, आपण ज्यावेळेस ताक हाटतो लोणी निघतं ना, ते लोणी डोक्यावर लावा, शांत वाटेल आणि आपली डोकेदुखी पण कमी होईल. कमी होईल. साधे घरगुती उपाय आहेत. हा आजीने सांगितलेलं आहे ना. नाही कुठे टाकायचं नाही गाणी गुणी. हो ना? हा आपलं चांगल्या जाग्यावर टाकायचं, पाण्याच्या जाग्यावर कुठेही टाकायचं, म्हणजे झुपून जातं. म्हणजे आपले पोट जिथं होतं आणि त्यांचंही होतं. बरोबर. हे उपाय आहे ना, हे उपाय करायला तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. फक्त तुमचे घरगुती असणाऱ्या वस्तूंवर सगळे उपचार अवलंबून आहेत. एकदा हे उपचार करून बघायला काय हरकत आहे? एरवी आपण दवाखान्यात जाऊन हजारो लाख रुपये खर्च करतो, मग त्याचा उपयोग होतोच असं नाही. मला असं वाटतंय आपण हा उपाय करून बघायला काय हरकत आहे? चला, आपण देवाच्या पाया पडतोच, नमस्कार करतोच, देव पावला तर पावला, तसंच आहे. फरक पडला तर पडला, चांगलंच आहे ना. आणि त्याला रुपये खर्च नाही, घरगुती उपाय सगळे. दादाने प्रश्न विचारला आहे की त्यांना लखवा झालाय, पॅरालिसिस. एक बाजू अशी झाली, आजू झाली. आजू झाली ना तर बा त्या आजूला काही उपाय नाही आपल्याशी. नाही ना. उगाच काय पप्पाला सांगून करायचं, बहीण म्हणून त्या हाडाचं त्या हाडालाच खेळायचं. बरोबर. आलं का ध्यानात? हा जोडता यायचं नाही आपल्याला. जोडून काय उपयोग व्हायचा आपला? तू आपटायचं तर मी आपटायची. बरोबर. दादा, या लखव्यावर असा कुठलाही उपचार सध्या आजीकडं उपलब्ध नाही. तुम्हाला काही सांगण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळं तुम्ही दवाखान्यात गेलेलं बरे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतलेला उत्तम. यावर आजीकडे काही उपचार नाही आहेत. कसं आहे, आजीचं मत परखड असतं. उगाच काहीतरी सांगायचं खोटं नाटं आणि लोकांना फसवायचं, हे चांगलं दिसत पण नाही. आणि लबाडी एकदाच होती, लबाडी परत होती का? नाही. खोटं बोलून करायचे काय? आपल्याला जन्माला जायचे एका मिरजे खाली. पोटाच्या आतड्याला आपण जे खातो ना, आतड्याला त्याला सूज आली. आतड्याला सूज आली ना तर त्याला आपल्याशी काय जागा आहे? हे ते कष्टाला आपल्याला जागाच नाही. त्याला नाही ना, नाही जागा. आपल्याला जागा नाही. आपण हेकून हात घातला तरी आपला कोरडा आणि तिकून घातला तरी कोरडा. उपचार नाही. उपचार नाही. तुमच्या बहुतेक प्रश्नांना आजीकडून समाधानकारक उत्तरे मिळले असतील याची मला खात्री आहे. आजीच्या अनुभवावर आधारलेले उत्तर तुम्हाला 100% आवडले असतीलच. आणि अजूनही तुमच्या काही शंका असतील, तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल ना, तर मला कमेंट करून सांगा. खाली कमेंट करा आणि मग ते प्रश्न मी आजीपर्यंत पोहोचवतो. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत मला पण कळणार नाही आणि ते प्रश्न आजीपर्यंत पोहोचणार नाहीत. शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. कारण असे माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायचे असतील तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करा. करा म्हण. करा. सबस्क्राईब करा. थांब. सबस्क्राईब करा. हा आणि मग मन सबस्क्राईब करा आणि मग बघा मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मगच बोला असं आजी म्हणते. मी शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला विनंती केलेली आहे, सबस्क्राईब करा. आणि ते करणं का गरजेचं आहे? कारण आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळावे आणि तुम्हाला आजीला लवकरात लवकर भेटता यावं, म्हणून ते करणं गरजेचं आहे. आता हा शेवटचा प्रश्न आहे. एका दादाने विचारलंय की त्यांना लघवीला साप होत नाही. मुतखडा. साप होत नाही लघवीला? हा, तो मुतखडा. त्या आपण लघवीला येताना त्यात मुतखडा असतो. दुखत नाही पोट पण साप होत नाही. सारखं जायला लागतंय. मुतखडामध्ये ते सापडतच नाही. तो बाजूलाच असा कुशीला आहे, कुशीला असा. हा, पण त्याला आहे ना सारखं असं वारंवार जायला लागते. तडा बसतो, तडा. हा, लघवीला बसलं ना की तडा बसतो. त्यांचं म्हणणं आहे पोट नाही दुखत पण सारखं 10-10 मिनिटाला जायला लागते. हा, मग तेच ना, सारखंच.
म्हणजे हातरुणात असलं तरी तसंच हां आणि उठले तरी तसंच, 4 माणसात बसलं तरी तसंच. हां मग ते आबरूला मरतं हे. बरोबर आहे. मग त्याला काय उपाय आहे सांग ना तू. हे इज्जतीने मारायचं ना आबरूने खसायचं. आहे का उपाय त्याच्यावर? नाही ना त्याच्या उपाय सांग. आता हे आपण दोघंजणी बसले आणि आता इथं आपल्याला लगीला लागले, मग आपण इथंच बसतोय का बाजूला जाणार ना. बरोबर. हं? मंडळी तुम्हाला जर दादा तुम्हाला जर वारंवार लघवीला येत असेल आणि हा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच चांगलं. हा, आजी म्हणती ह्यावर काय माझ्याकडे उपचार नाहीये, हा. तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं सर्वोत्तम. आणि ते डॉक्टरच्याकडे जरी नेलं ना तरी डॉक्टरचे रुपये खायचे ह्याने ऑपरेशन करते कसे करते काय त्याचा उपयोग आहे. हो. मग ते आपसुक गेलेलं चांगलं. आजीवरच्या प्रेमामुळे तुम्ही हजारो प्रश्न विचारले, त्या हजारोमधले काही निवडक प्रश्न मी आजीला विचारले. बऱ्याच लोकांनी आजीला नमस्कार पण सांगितला, आजीचे आशीर्वाद पण घ्या म्हणले. आशीर्वाद तुम्ही घ्या, तुम्हाला जमत नसेल तर आजीच्या पाया पडा. मी आजीच्या पाया पडतो आणि तुम्हाला तुमचे आशीर्वाद देतो आणि आजीचा तुमचा नमस्कार आजीपर्यंत पोहोचवतो. काही लोकांचं म्हणणं होतं की आजीने एखादं गाणं म्हणावं. हात मी जोडी गई ते सूर्यनारायण बोई गईला, सूर्यनारायण बोईला, नारायण बोई गईला. आता बाळका राज ग माझं आलं तुमच्या नई गईला, आलं तुमच्या नईला, तुमच्या नई गईला. आता नको ना नको र बोलू 7 जणाच्या लोकार मंदी, 7 जणाच्या लोकामंदी, जणाच्या लोकार मंदी. आता आलं ना जाग घरान मना चिंध्याच्या लोका ग म्हणी, मना भोसल्याच्या लोकामंदी, भोसल्याच्या लोका ग मंदी. आजकाल ह्या जुन्या लोकांना आडगळीचं फर्निचर म्हणून संबोधलं जातं. मला असं म्हणायचे ते काय फर्निचर नाही हो, ते खरं ह्या घराचे लग खांब आणि वासे आहेत. त्यांच्या जीवावर ही घरं उभी आहेत, त्यांच्या कष्टाने कामाने घरं उभी केलेली आहेत आणि त्यांना तुम्ही म्हणताय आडगळीचं फर्निचर. राजगड आता राजना गडा गवरी मी तर ठेवी गईला ग पायी, मी तर ठेवी गईला पायी, ठेवी गईला ग पायी. आता बाळका राज ग माझं आल्या वाऱ्या गईला ग जाई, आल्या वाऱ्या गईला जाई, वाऱ्या गईला ग जाई. मंडळी ही लोक म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहेत, कुठल्याही शाळेत गेले नाहीत, शिक्षण घेतलं नाही, परंतु त्यांना केवळ अनुभवाने हे ज्ञान मिळाले आणि ते ज्ञान त्यांनी त्यांच्या डोक्यात ठेवलेलं आहे. ते ज्ञान जगासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आपण करत आहोत. ह्या जुन्या लोकांचा सन्मान हा केलाच पाहिजे आणि त्यांचं हे ज्ञान आपण जपणूक करून ठेवलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. बाळा सांगते मी लिहिलं तुला, नको कुणाला मागर सारू, नको कुणाला माग सारू, कुणाला मागर सारू. आता जांभळ माळारवरी आपली झाली आता र बोली, आपली झाली आता बोली, झाली आपली रे बोली. बोल. मंडळी तुम्हाला या आजीचे विचार ज्ञान गाणी सगळंच आवडलं असेल. ह्या आजीला साष्टांग नमस्कार. तुम्ही काशीला जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही, फक्त ह्या थोर लोकांचे ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद घ्या. तुम्हाला देवळात पण जाऊन पाया पडायची गरज नाही. मंडळी धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटूया. आशीर्वाद माझा नमस्कार आणि आजीचे आशीर्वाद घेऊन हा व्हिडिओ मी संपवतोय एका आशेवर की पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपले व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा, आनंदाने राहा. आयुष्य पुन्हा नाही.